तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता आपण कालच्या भागामध्ये बघितलं होतं की अन्नपूर्णा सस्पेन्शन लेटरवर सही करते की काय आणि मग कमळीला एकदाचं कॉलेजमधून रस तिकीट करता की काय, पण तसं काही झालेलं नाही. अन्नपूर्णाने एक चान्स मात्र कमळीला दिलेला आहे म्हणून कमळी, निंगी, बंड्या आणि ऋषी मात्र खूप खुश झालेले असतात. कमळी स्वतःसाठी लढली पण आणि ते तिनं सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर अन्नपूर्णाचं असं म्हणणं असतं की जे काही वाद झालेत, विवाद झालेत, जे काही कमळी माझ्यासोबत खोटं बोलली, माझा विश्वासघात केला, ते फक्त आपल्या घरचे भांडणं होते, कॉलेजमध्ये नीच्या शिक्षणामध्ये याचं काहीही नाही. कमळीने मात्र तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या कामिनी आणि अनिकाने कमळीचं काही ऐकून घेतलंच नव्हतं. पण आता अन्नपूर्णा मेन कॉलेजची मालकीण म्हणल्यावर हे आता सगळ्यांना तिचं ऐकावंच लागलं. त्यानंतर अन्नपूर्णाने कमळीला सांगितलेलं आहे की तू मला आजपासून बोलायचं देखील नाही आणि आमच्या घरात तर काही येण्याचे आता तुझं काही कामच नाही आहे. फक्त तू तुझं आमच्या कॉलेजमध्ये राहून शिक्षण पूर्ण करू शकतेस. कमळीला पण तेवढंच हवं होतं की यांच्या घरामध्ये जर यांनी मला येऊ नाही दिलं, त्यांचं पण एका मिनिटासाठी खरंच आहे, कारण मी कामच तसं केलं आहे, मला ते त्यांच्या घरात कसं येऊ देतील. पण मात्र मी माझं शिक्षण नाही थांबवणार. त्यानंतर ऋषी, कमळी सगळेजण खुश झालेले असतात. कमळीला मात्र परत एकदा ते हॉस्टेलमध्ये सगळ्या मुली तिचं स्वागत करतात, तिला हार वगैरे घालतात. सगळ्याजणी खूप खुश झालेले असतात की कमळीसारखी मुलगी परत एकदा आपल्याच हॉस्टेलमध्ये राहणार आहे म्हणून. त्यानंतर आता कामिनी हरलेली असती. कामिनी स्वतःला शिक्षा करून घेत असते की मेणबत्ती पेटवून त्याच्यावर हात पकडते, म्हणू लागते की कमळी तू आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, कॉलेजमध्ये शिकणार, हॉस्टेलमध्ये राहणार ना, बघतेस मी आता तू कशी राहती म्हणून. आता रागिनी आणि या कामिनीचा परत एकदा प्लॅन करायला सुरुवात होते. कमळी आणि काही इतर मुलं सवलतीच्या फॉर्मवर सही घेण्यासाठी रांग करून उभे असतात. तर एक जण मात्र कमळीचीच फ्रेंड येते आणि मग ती रडतच बाहेर येते. तिच्या हातात तो फॉर्म असतो. तर आता त्यावेळी कमळी आणि निंगी तिला विचारू लागतं, काय गं, काय झालंय, तू का रडत आहेस, काही सांगते का मला? तू जर नाही सांगितलं तर आम्हाला कळणार कसं? त्यानंतर ती सांगू लागते की मी आतमध्ये गेले होते सवलतीच्या फॉर्मवर सही घेण्यासाठी, तर तिथं डायरेक्टली मला सांगितलं जोपर्यंत सगळेजण फीस भरत नाहीत ना, तोपर्यंत सवलतीच्या फॉर्मवर अजिबात सही दिली जाणार नाही, तुम्हाला परमिशनच दिली जाणार नाही. आता त्यावेळी मात्र इकडं रागिनी आणि कामिनीने त्यांना सांगून ठेवलेलं असतं की जोपर्यंत प्रत्येक मुलगी किंवा मुलगा सगळे पैसे भरत नाही ना, तोपर्यंत सवलतीच्या फॉर्मवर अजिबात सही द्यायची नाही, त्यांना अजिबात परमिशन द्यायची नाही. आणि त्या मुलीबरोबर पण त्यांनी तसंच केलं, तिचा फॉर्म डायरेक्टली फाडून टाकला. त्यामुळे ती रडतच बाहेर आले. तर आता कमळीला खूप मोठा धक्का बसतो. कमळी म्हणू लागते की असं कसं करू शकतात, मला पण मात्र सवलतीच्या फॉर्मवरच सही घ्यायला जायचं आहे. तर निंगी म्हणू लागते, हे बघ कमळी, हे सगळं ना तुझ्यामुळेच करत आहेत, कारण की त्यांना असं वाटतं की आता तू तर पैसे कुठून आणणार झाली आणि आता सगळी फीस भरायची म्हणलं तुझ्याकडे तर पैसे नाही. मग त्यांना असं कारण नाही तर ते तशा कारणाने तुला कॉलेजमधून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तितक्या वेळामध्ये अनिका मात्र तिथे येते. अनिका म्हणू लागते, काय गं कमळी, काय झालंय, सवलतीच्या फॉर्मवर परमिशन हवी आहे ना, तर मग काय झालं, इथं का थांबली आहे आणि दिव्या का रडत बाहेर आली आहे? तर आता कमळी आणि निंगीच्या लक्षात येतं हा सगळा यांचाच प्लॅन चालू आहे, कारण की ज्या मुलीकडे पैसे नाहीत ना, त्या मुली कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही, असं मात्र आता त्यांचा प्लॅन चालू झाला आहे. त्यानंतर आता लगेचच अनिका म्हणू लागते, काय गं कमळी, तुला कळलं नाही का, ज्या गर्लकडे पैसे नाहीत ना त्या गर्लला परमिशनच भेटणार नाही, त्यांना सवलतीच्या फॉर्मवर सहीच भेटणार नाही आहे. त्यावेळी आता कमळी म्हणू लागते, हे बघ अनिका, तुला एकदा सांगते मी, उगीच माझ्या नादाला लागू नको, मी ना कुठून पैसे आणीन आणि मी मात्र सवलतीच्या फॉर्मवर सही घेऊन परत एकदा माझं शिक्षण मी जोमात चालू करणार आहे. तर त्यावेळी आता अनिका म्हणते, काय गं, कुठून पैसे आणणार आहे, भीक मागणार आहेस का, रस्त्यावर अशी बसून पैसे मागणार आहे, सांग तरी मला जरा, पैसे कुठून आणणार आहेस? त्यावेळी आता कमळी म्हणू लागते, तुला याच्याहून काय करायचं, मी मात्र माझं स्वाभिमानाने पैसे कमवणार आणि मी फीस पण भरणार आणि सवलतीच्या फॉर्मवर सही देखील घेणार आहे. त्यावेळी आता अनिका म्हणू लागते, बघतेस ना मी आता, तू पैसे तरी आणतेस कुठून? तर मित्रांनो बघूया आता कमळी मात्र स्वतःसाठी काय काम करते आणि कशा स्वाभिमानाने पैसे कमवते आणि सवलतीच्या फॉर्मवर सही घेते, परमिशन घेते आणि परत एकदा जोमाने तिचं शिक्षण चालू करते, ते बघूया उद्याच्या भागात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.